आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं ते उघड्या डोळ्यानं नाही बघू शकत. आता नोटिसानं तुम्ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, ते दडपू शकत नाही. त्याच्या अगोदर त्यांनी एक प्रयोग केलेला आहे. मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आवाहन करतो, याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे, आता त्या भानगडीत पडू नका. आता त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला आमची विनंती आहे. मात्र तुम्ही केला बी, आम्ही मात्र हटत नाहीत. शांततेत आंदोलन होणार, पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे. इशारा सभे अगोदर अनेक हजारो पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. मग चांगलं आहे की, चांगलं आहे. उलट त्यात काय विशेष आहे? पुण्याच्या संदर्भामध्ये काल काही झालंय का मंत्री महोदयाशी तुमचं बोलणं? त्याच्यावर टाइमच नाही भेटला त्यांना बी ना आम्हाला बी. दोघाला म्हणतो काय आता. आता ते 2 दिवसात घेऊ म्हणले होते, 2 महिने झाले. 1 महिन्याचा 1 दिवस आहे त्यांचा. त्यामुळे महत्वाच्या विषयाला हात घालू असं आमच्या डोक्यात आलं आणि आपण आरक्षणच हाच मुद्दा मुख्य अग्रस्थानी ठेवून चर्चा करूयात म्हणून ती चर्चा केली. ते घ्यायच्यात का नाही ते ठरवतील, परंतु शब्द मात्र त्यांचेच आहेत. त्यांनी ते 24 डिसेंबरच्या आत पूर्ण करावेत ही आम्हाला आणखीन पण अपेक्षा आहे. काही केलं तरी मराठी आरक्षण घेणार, काहीही केलं तरी. पुन्हा सांगतो, जे इथून पाठीमागे एक प्रयोग त्यांनी केला त्या भानगडीत मात्र आता सरकारनं पडू नये ही त्यांना विनंती. 24 तारखेची डेडलाईन परवा दिवशी संपत आहे. हो, मग पुढची दिशा ठरल जर या 2 दिवसात काय नाही केलं तर.